ऑपरेशन खैरात झी 24 तासनं प्रेक्षकांसमोर इथे आणलेलं आहे, ज्याच्यामध्ये TDRची खैरात पिंपरी चिंचवडमध्ये वाटण्यात आलेली आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आग्रह कसा होता, त्यांच्या आशीर्वादानेच हे झालंय का, असा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतोय। आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भूमिकेमुळे भाजपच्या कार्यकर्त्याचं उखळ पांढरं झालंय, ज्याला कोट्यवधीचा फायदा या संपूर्ण प्रकरणात झालाय। नकारात्मक अहवाल असताना सुद्धा हा पूर्णपणे निर्णय किंवा निर्देश हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून देण्यात आल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आहे का, याच्यामागे ही महत्त्वाची बाब आम्ही ऑपरेशन खैरातच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर इथे आणलेली आहे। झी 24 तासचं आणखी एक इन्व्हेस्टिगेशन आपल्यासमोर आज आहे। राज्याचे वरिष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही बातमी या क्षणाला झी 24 तास महाराष्ट्राच्या जनतेसमोर इथे मांडत आहे। नितीन, आता जर ह्या प्रकरणाचा आपण थोडं रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट जाऊन मागे जाऊन करायचा जर विचार केला तर आपण मगाशी प्रेक्षकांना सांगितलं 2008च्या जमीन मधल्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगणं गरजेचं, तुम्ही मगाशी जो मुद्दा सांगत होता तो थोडा पुन्हा अजून स्पष्टपणे प्रेक्षकांना सांगा की 2008च्या रेट प्रमाणे दिलं असतं तर कितीला ही जमीन द्यावी लागली असते आणि आज दिलेला जो रेट आहे किती तफावत राहिली असते याच्यामध्ये? सर हा जो करार झालेला आहे पिंपरी चिंचवड महापालिका आणि हनुमंत गायकवाड यांच्यामध्ये, त्यात तो उल्लेख आहे की 2008चा रेडी रेकनरचा दर असेल तो लागू राहील आणि त्यानुसारच त्यांना मोबदला दिला जाईल। तो रेट आपण काढलेला IGR विभागाकडनं त्यावेळेसचं त्याचं मूल्य जर आपण पाहिला तर 800 रुपये प्रति चौरस मीटर होता, म्हणजे साधारणतः 80 रुपये स्क्वेअर फूट तो पडला असता। जरी 80 रुपये तो त्यावेळेस होता 2008ला आणि आता तो झाला 3660 रुपये। म्हणजे गायकवाडांना ही जी वाढ मिळाली नैसर्गिकरित्या IGRने त्यात जी वाढ केलेली आहे त्यानुसार ती जवळपास चौपट त्यांना मिळतच होती ह्या मागच्या 15-16 वर्षांमध्ये। मात्र त्यावरती त्यांचं समाधान नव्हतं। एप्रिलमध्ये 3600च्या दुप्पट त्यांनी केलं आणि सप्टेंबरमध्ये चौपट केलं, म्हणजे 400% वाढ करून घेतली आणि तो मोबदला घेतलेला आहे। सर, यात एक महत्त्वाचा मुद्दा किंवा प्रश्न असा आहे की ह्या 16 एकरसाठी असा निर्णय घेतला गेला। पिंपरी चिंचवड महापालिका असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, या सर्व ठिकाणी महापालिकांनी कुठल्या ना कुठल्या कारणानं जागा संपादित केलेल्या आहेत, आरक्षित केलेल्या आहेत। मग त्या सर्वांना हा नियम लागू होणार का? त्या जागा मालकांना जर मोबदला मिळाला नसेल, तो जर त्यांना हवा असेल तर आता त्यांनी बावनकुळे साहेबांकडे जायचं का, किंवा ते स्वतःहून पायंडा प्रेसिडेंट्स पडलेला आता हा प्रेसिडेंट जो पडला, हा पायंडा जो पडलेला आहे, हा पायंडा पुढच्या जसं नितीन म्हणतात इतर प्रकल्पांना होणार, कारण बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये नितीन जसं म्हणतात की अनेक ठिकाणी राज्यामध्ये महानगरपालिकांनी अशा जमिनी संपादित केल्यात प्रकल्पांसाठी, तर उद्या त्या सगळ्यांनी अशाच प्रकारे मोबदला मागितला आणि त्यांनी अशा प्रकारच्याच जर आम्हाला मूल्यदरांमध्ये तफावत करून आहे ती करून मिळावी, मूल्यदर वाढवून मिळावे अशी मागणी केली तर सरकारच्या तिजोरीवरती किती ताण पडणार आहे याचा। म्हणजे हा जसं आम्ही म्हटलं की हिमनगाचं टोक आहे, हे फक्त इथेच येऊन थांबत नाहीत, तर उद्या तुम्ही जो पायंडा पाडला, कारण उद्या ज्याला आपण कायद्याच्या भाषेत प्रेसिडेंट्स म्हणतो, हा प्रेसिडेंट्स पायंडा हा वारंवार दाखवला जाईल, त्याच्याकडे बोट दाखवलं जाईल आणि त्याच्या अनुषंगाने आम्हालाही मोबदला मिळावा। त्यामुळे आगामी काळामध्ये आपण किती चुकीचे पायंडे पाडत आहोत, सरकारी तिजोरीला याचा किती मोठा फरक पडणार आहे याचा विचार तरी राज्यकर्ते करतात का, हे सगळं इथे बघणं गरजेचं आहे। आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणामध्ये जे प्रश्न निर्माण झालेत ते या निमित्ताने त्याच्यावरती सखोल विचार करणं गरजेचं आहे। आणि काँग्रेसने आताच मगाशी सचिन सावंत यांनी मागणी केली की काँग्रेस या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत आहे आणि ते या प्रकरणाची चौकशी करतील आणि ते प्रकरण लावून धरणार आहेत। यानंतर नितीन, दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो या निमित्ताने येतोय, आता या प्रकरणामध्ये प्रायमा फेसी ते म्हणतील की आम्ही याला कायदेशीर चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला आहे। ॲड्ज्युडिकेशनची एक प्रक्रिया सांगितली जाते की जी एक प्रक्रिया लागते की पहिले त्याच्यासाठी अर्ज यावा लागतो, अर्जानंतर त्याच्यावरती कारवाई केली जावी लागते आणि आम्ही त्या अनुषंगानेच ही कारवाई केली आहे। कुठेही मंत्री म्हणतात की आम्ही फक्त निर्देश दिलेले आहेत, आम्ही कुठे या प्रकारचे आदेश नाही, त्या मंत्र्यांनी स्वतःला सेफ याच्यातनं काढायचा प्रयत्न केला आहे, पण त्यांनी ज्या प्रकारे काही गोष्टींकडे आवर्जून जो हा 2008च्या डॉक्युमेंटकडे ते दुर्लक्ष करतात, हे टाळून चालता येणार नाही। अगदी बरोबर आहे सर। आपण पाहिलं जागा विकल्यानंतर गायकवाड यांनी कोणत्या अधिकारात पत्र दिलं याची चौकशी महसूल विभागाकडून किंवा IGR कडून झाली नाही, त्याला हरकत घेतली नाही, त्याच क्षणी किंवा त्याच टप्प्यावरती त्यांचा अर्ज नाकारायला जायला हवा होता आणि जे जागा मालक त्यावेळेस होते प्रत्यक्ष जानेवारीमध्ये किंवा एप्रिलमध्ये म्हणजे कलाटे, त्यांनी अर्ज तो द्यायला हवा होता। मात्र ही का
गोलमाल किंवा बनवाबनवी केली आहे हे अजून उघड झालेलं नाही. ते कदाचित पुढे उघड होईल. 11 एप्रिलला हे जे पत्रव्यवहार आहे, स्वतः बावनकुळेंची त्यावरती सही आहे, त्यांचं एन्डोर्समेंट आहे समक्ष, असं त्यांनी लिहिलेलं आहे. 11 एप्रिलला हनुमंत गायकवाड यांनी समक्ष पत्र दिलं, त्यावरती लगेच त्यांनी रिमार्क मारून ते पुढे पाठवलं. 22 मेला हनुमंत गायकवाड यांनी दुसरं पत्र दिलं, ते पण समक्ष दिलं, त्यावरती पण बावनकुळे साहेबांची सही आहे, त्यांचं एन्डोर्समेंट आहे. हा फेवर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी, प्रकल्पग्रस्तांसाठी मिळाल्याचं आता तरी उदाहरण आलेलं नाही. पण हनुमंत गायकवाडांना 2दा मिळाला, त्यानंतर त्यांच्यासाठी बैठका झाल्या, किंवा कलाटेंसाठी मिळाला, त्यांच्यासाठी बैठका झाला, आणि 8-9 महिन्यात हा निर्णय झाला. सर, आपण ह्यात जर IGR विभागाची जर बाजू पाहिली, ज्यावेळेस पहिलं पत्र गायकवाडांनी दिलं, दुसरं दिलं, हा निर्णय होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर IGR कार्यालयानं ह्याला विरोध केला आहे. कुठल्या नियमात बसत नाही किंवा नियमाला धरून कसं नाही ते एक सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आणि ज्यावेळेस शेवटी ऑगस्टमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला, IGR कार्यालयानं हा निर्णय घेतला हा दर वाढवण्याचा, तर त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 25 जूनला महसूल मंत्र्यांनी जी बैठक घेतली त्यात जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार हा निर्णय घेण्यात येतोय. पुढे त्यांनी हा निर्णय महापालिकेला कळवलाय, महसूल विभागाला कळवलाय, आणि खाली त्यांची जी कार्यालय आहेत जिल्ह्याचं आणि विभागाचं त्यांना कळवलंय. त्या प्रत्येक पत्रामध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की महसूल मंत्री यांनी 25 जूनला बैठक घेतली, 25 जून 2025ला, त्यात असे निर्देश दिले आणि त्यानुसार आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. तेच, त्यामुळे हा सगळ्या प्रकरणात ना जसं एक फार महत्त्वाचा मुद्दा येते की जर हे प्रकरण एखाद्या शेतकऱ्याने आपल्या जमिनीचं प्रकरण जर घेऊन गेलं असेल तर मला शंका आहे कदाचित इतक्याच वेगाने सरकारी यंत्रणा धावली असती का, सरकारने त्याच्यामागे त्यांच्यासाठी इतक्या पटापटा पत्रव्यवहार केले असते. 11 तारखेला अर्ज काय येतो, त्याच दिवशी अहवाल काय मागवला जातो, आणि वारंवार निगेटिव्ह अहवाल असताना सुद्धा त्याच्याबद्दल आग्रह का धरला जातो, या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राचे 13 कोटी जनता नक्कीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आणि राज्य सरकारकडे मागते आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणं आहेत, जसं आम्ही म्हटलं की एक पायंडा पडतो. आता या घटनेने, या संपूर्ण या TDRच्या प्रकरणाने पिंपरी चिंचवडच्या एक पायंडा पडलाय. उद्या अनेक ठिकाणी राज्यामध्ये जर अशा मागण्या आल्या तर त्याचा सरकारी तिजोरीवरती पडणारा जो ताण असेल त्याची जबाबदारी कोण घेणार. ऑलरेडी राज्य सरकारवरती आपण तिजोरीवरती नेहमीच तिजोरीवरती पडलेला ताण, विविध योजनांचा पडलेला ताण, ह्याच्याविषयी बोललं जात आहेत. ऑस्टेरिटी ड्राईव्ह्स घेतल्या जात आहेत, बचतीचे मार्ग सांगितले जात आहेत, पण ही जी एक प्रकारची उधळपट्टी आहे जी फक्त एका कंपनीला त्यातनं फायदा व्हावा की काय यासाठी केली आहे का, असे प्रश्न निर्माण करते. त्याच्यावरती उत्तरं नक्कीच महाराष्ट्राची जनता मागेल. आणि जिथे विरोधी पक्ष, आता त्यांनी तर मागणी केली आहेत, पण विरोधी पक्ष दुसरीकडे सुस्त असताना या सगळ्या गोष्टींना जाब विचारण्याचं काम जबाबदार माध्यम म्हणून आम्ही करणार आहोत. ज्या प्रकारे आम्ही पुण्यातल्या जमिनीच्या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला, याही प्रकरणाचा Zee24 तास पाठपुरावा करेल, आणि हे प्रकरण देखील तडीस नेल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. अशाच प्रकारच्या खऱ्या बातम्यांसाठी, इम्पॅक्टफुल बातम्यांसाठी तुम्ही बघत राहा Zee24 तास.